पावसाळा आणि त्यातल्या त्यात आषाढ महिना म्हटलं की अशा पद्धतीचे तळणीचे पदार्थ हे हमखास व्हायलाच हवे. बरेचसे गोडाचे तिखटाचे पदार्थ तळून तर झाले, पण म्हटलं असे चमचमीत पदार्थही नक्कीच व्हायला हवे. चला तर मग आज बनवूयात अगदी गाड्यावर मिळतो तसाच चवीचा झणझणीत कटवडा. बनवायला अतिशय सोपा, ना जास्तीचा फापट पसारा घालायचा ना जास्तीच्या स्टेप्स वापरायच्या. बरं, वडे तेलात सोडण्याची देखील अनोखी पद्धत असल्यामुळे नक्कीच वडापाव बनवणं देखील तुम्हाला सोपंच वाटणार आहे. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला लगेचच या झणझणीत कटवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वांत अगोदर आपण वडे बनवण्याकरिता बटाटे उकडायला घालूयात. तर मी आजचं हे प्रमाण 4 व्यक्तींकरिता दाखवतेय. 8 वडे बनवायचे, त्याकरिता 4 बटाटे उकडायला टाकले. स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालायचे, पाणी घालायचं, कुकरचं झाकण लावायचे आणि फुल गॅसवर फक्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बटाटा ओव्हर कुक करायचा नाही एवढं मात्र लक्षात ठेवा, पण मऊसूतही शिजलेला असावा. या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. आता आपण कटाच्या वाटणाची तयारी करू. त्याकरिता पॅनमध्ये 1.5 चमचा तेल, 2 तमालपत्रांचे छोटे छोटे तुकडे, 2 लवंग, 4 काळी मिरी, अर्धा इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, अर्ध स्टार फूल आणि 2 हिरवी वेलची घातली. खडे मसाले हलकेसे परतले गेले की लगेचच उभा पातळ चिरलेल्या 2 कांदे, 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आणि छान असं खरपूस खमंग परतवून घ्यायचंय. आपल्याला हा कट छान असा झणझणीत बनवायचा आहे, त्यामुळे कांदा मस्त अशा डार्क रंगावरच परतून घेणं गरजेचं आहे. जर कमी परतला तर आपला रस्सा गोडसर लागू शकतो. संपूर्ण साहित्य छान असं खरपूस खमंग भाजलं गेलं, परतलं गेलं की लगेच ते मिक्सरच्या भांड्यात काढायचंय आणि पाववाटी सुक्या खोबऱ्याचे उभे पातळ काप देखील छान असे खरपूस खमंग हलकेचे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. तर खोबरं हे जास्तही भाजायचं नाही, नाहीतर मग याची कडवट टेस्ट येते. बघा, या पद्धतीने भाजलं की लगेच ते देखील मिक्सरच्या भांड्यातच काढून घेऊयात आणि जरा वेळ हे साहित्य थंड करून घेऊयात, कारण हे गरम गरम दळायला गेलं तर हवेमुळे किंवा वाफेमुळे भांड्याचं झाकण निघू शकतं. आता एवढ्या वेळामध्ये आपले बटाटे उकडले होते, त्यांची मी साल काढून घेतली. ते मॅशरने किंवा हातानेच मॅश करून घ्यायचे. शक्य तेवढं छान मौसूत मॅश करा, यामुळे आपला बटाटा वडा छान असा झणझणीत तयार होईल. आता वाटण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या मिक्सरला जाडसर फिरवून घेतल्या. एका तडक्या पॅनमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी, जिरे आणि त्याचसोबत हे तयार केलेलं वाटण घालायचे. जिरे मोहरी छान असे तडतड उडल्यानंतरच वाटण घाला. सोबतच पाव चमचा हळदही घातली. खरपूस खमंग परतवून घेतलेला तडका लगेचच या मॅश केलेल्या बटाट्यावर घालू आणि सोबतच मीठही घालू. तर बघा, आपल्या बटाटे वड्याची भाजी अगदी झटपट अशी तयार झाली. ही आपल्याला सेपरेट परतवत बसण्याची अजिबात गरज नाहीये, कारण बटाटा देखील आपण अगोदरच शिजवून घेतलेला आहे. सेम स्टफिंग आपण आलू पराठ्याकरिता देखील वापरू शकतो. आपला वेळ नक्कीच वाचतो आणि चव म्हणाल तर नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीची टेस्ट जास्त छान येते. नक्की ट्राय करून बघा. तयार झालेल्या भाजीचे लगेचच छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊयात. या वड्याची साईज कितपत ठेवायची ना, त्यानुसार हे वडे तयार करून घ्या. तर बघा, एवढ्या मिश्रणामध्ये आपले 8 ते 9 वडे तयार होतात. हे जरा वेळ साईडला ठेवून देऊ आणि थंड झालेलं हे वाटणाचं साहित्य लगेच मिक्सरला फिरवून घेऊ. सोबतच थोड्याशा कोथिंबीरचे देठ देखील घातलेले आहेत. गरजेनुसार पाणी देखील घालायचे. तर पाणी मी म्हणेल कमीत कमीच वापरा, यामुळे आपलं वाटण परतवायचा वेळ नक्कीच वाचतो. तर बघा, हे वाटण आपल्याला शक्य तेवढं बारीकच दळायचं आहे, यामुळे आपल्या कटाला तर्री मस्त येते आणि कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट येते. तयार झालेलं वाटण साईडला ठेवूयात आणि लगेच फोडणीकडे वळूयात. त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली. त्यामध्ये 2 पळी तेल घातलं. तेल हलकं गरम झालं की लगेचच पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट किंवा पावच चमचा घाला, कारण आपण अगोदर देखील खडे मसाले वापरले आहेत, आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. यासोबत कटाला टेस्ट छान येण्याकरिता मी मटन मसालाही घातलाय, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. हे सुके मसाले ना तेल अगदी हलकंसं गरम असतं त्याच वेळेला घालायचे, यामुळे ते करपत नाही. या तेलाला हलकेसे बुडबुडे यायला लागले की लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं आणि पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपल्या या वाटणाला छान असं जोपर्यंत तेल सुटत नाही आणि त्यासोबत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं. वाटण परतकन परतलं जावं याकरिताच मी मगाशी तुम्हाला सांगितलं, यामध्ये ना पाण्याचा कमीत कमी वापर करा. तर बघा, काही वेळातच आपल्या या वाटणाला मस्त असं तेल सुटले, रंग देखील छान आलेला आहे. आता लगेचच गरजेनुसार कोमट पाणी घालूयात.
तर सुरुवातीला थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं, कारण त्याला भरपूर सारं वाटण चिकटलेलं होतं. आता उरलेलं कोमट पाणी घालतीये. कोमट पाण्यामुळे चव आणि रंग दोन्ही छान येते, सोबतच कटही मस्त येतो. आता वाटणाच्या जर थोड्याफार गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि हे व्यवस्थित असं ढवळून द्यायचं. खूपच जबरदस्त असा आपला हा कट तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. आता काय फक्त आपल्या या कटाला एक उकळी काढून घ्यायची. बरेच जण या कटामध्ये मटकी देखील घालतात, तर ती देखील तुम्ही घालू शकता. आता वड्यांची तयारी करूयात. तर त्याकरिता खोलगट मोठ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घेतलंय. हे बेसन पीठ चाळून घेतलं तर आपल्या मिश्रणात अजिबात गाठी तयार होणार नाहीत. आता अर्धा चमचा ओवा हातांवर घेऊन क्रश करून घालायचा, यामुळे फ्लेवर छान येतो. आणि सोबतच चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठही घालायचे. याच सोबत 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घातलं, यामुळे सोडा घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. आपल्या वड्यांचं आवरण खूप छान असं खुसखुशीत तयार होईल. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि दुसऱ्या हाताने ते लगेचच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामुळे पिठाच्या गाठी तयार होणार नाही आणि आपल्याला पाण्याचा देखील लगेचच अंदाज येईल. तर आपल्याला हे मिश्रण ना जास्त पातळ करायचंय ना जास्त घट्टसर ठेवायचंय. तर मी तुम्हाला हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तर बघा, साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यावर घेतलं तर त्यावर एक लेअर यायला हवी इतपत हे घट्टसर असावं. हे मिश्रण जर अति पातळ असेल तर वड्यांवर छान अशी कोटिंग होत नाही आणि जर जास्त घट्टसर असेल तर वडा लवकर नरम पडतो. त्यामुळे ही टिप्स तुम्ही नक्की वापरा. तर बघा, आपला वडा या मिश्रणामध्ये पहिले घोळवून घ्यायचा आणि नंतर एखाद्या चमच्यामध्ये वडा घेऊन अशा पद्धतीने तेलात सोडायचा. यामुळे तेल ना अंगावर उडायची भीती असते ना वड्याचं कोटिंग निघतं. अगदी व्यवस्थित मस्त असा एकसारखा वडा हा आपला तयार होतो. तर बघा, वडा सोडल्यानंतर चमच्यातील जे एक्स्ट्राचं बेसन पीठ आहे ना, ते देखील तेलात पडतं आणि त्याचे छोटे छोटेसे भजे तयार होतात. तर त्या भज्यांचा वापर देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. यामुळे आपल्या कटवड्याला आणखी भारी टेस्ट येणार आहे. त्यामुळे हे एक्स्ट्राचं बेसन पीठ देखील नक्की तळून घेत जा. आता तेलात सोडलेले वडे ना दोनही साईडने अलटपलट करून छान असे खमंग खरपूस याचे बुडबुडे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे. आणि हो, वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. तयार झालेले वडे तेलातून निथळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण वडे पटापट तळून घेऊयात. तुम्हाला सुद्धा वडे तळत असताना किंवा वडे तेलात सोडताना जर भीती वाटत असेल तर ही चमच्याची ट्रिक नक्की वापरून बघा. खूप पटापट जराही हात न भरवता आपल्याला हे वडे बनवता येतात. या वड्यांसोबत थोड्याशा हिरव्या मिरच्या देखील मी लगेचच तळून घेतलेल्या आहेत आणि एवढ्या वेळामध्ये आपल्या या कटाला देखील खूप छान अशी खळखळून उकळी आली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तुम्ही याची तर्री बघू शकता. आहा, एकदम जबरदस्त रंगही खूप सुरेख आलेला आहे. त्यामुळे या रिमझिम त्या पावसाची आणि आषाढाची मजा घेण्याकरिता तुम्ही हा कटवडा नक्की ट्राय करून बघा. गरमागरम कटवडा लगेचच सर्व करायला घेऊयात. तर सर्वात अगोदर थोडासा कट वाढायचा, त्यावर वडे ठेवायचे आणि मग असे जे एक्स्ट्राचे कुरकुरीत भजे वड्यांसोबत तळले जात होते ना, ते देखील यामध्येच घालायचे. खूप भारी टेस्ट येते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबतही शेअर करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्याकरिता आणि आपली ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.